सर्वांना नमस्कार. मी आहे अतुल नगरकर आणि आज आपण अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ पाहणार आहोत. हा व्हिडिओ जो आहे जानेवारी 2018 जी सेट महाराष्ट्र सेट परीक्षा झाली होती त्याचा पेपर नंबर 1 त्याचा ए सेट आपण पाहणार आहोत. त्यातील युनिट नंबर 1 जो आहे युनिट 1 तो आहे टीचिंग ॲप्टिट्यूड. या परीक्षेमध्ये एकूण 60 प्रश्न विचारले होते आणि त्यापैकी बरोबर 50 प्रश्न चेक केले जायचे. नंतर आत्ता सध्या 50च प्रश्न विचारले जातात आणि प्रत्येक प्रश्न हा कंपल्सरी सोडविला जातो. पण त्या काळात असं नव्हतं. 60 पैकी तुम्हाला कन्फर्म येणारे 50 प्रश्न सोडवले तर ते 50 प्रश्न पहिले 50 प्रश्न चेक व्हायचे आणि तुम्हाला जास्तीत जास्त स्कोअर करण्यास मदत व्हायची. परंतु या टीचिंग ॲप्टिट्यूड युनिट नंबर 1 आपण फक्त 6 प्रश्नांची चर्चा करणार आहोत. 1 ते 6 प्रश्न असणार आणि याची करेक्ट ॲन्सर्स आपण विश्लेषणासहित पाहणार आहोत. तर चला सुरू करूयात. आपण पहिला प्रश्न बघा. पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? पहिलं, अध्यापन ही आश्रयी प्रक्रिया आहे. टीचिंग इज अ डिपेंडंट प्रोसेस. अध्यापन ही स्वाश्रयी प्रक्रिया आहे. टीचिंग इज ॲन इंडिपेंडंट प्रोसेस. अध्यापनाचे फलित अध्ययन असले पाहिजे. प्रॉडक्ट ऑफ टीचिंग मस्ट बी लर्निंग. अध्ययन अध्यापनावर अवलंबून असते. लर्निंग इज डिपेंडंट अपॉन टीचिंग. बरोबर. तर या ठिकाणी टीचिंग इज ॲन इंडिपेंडंट प्रोसेस हे तर होणार नाही, कारण का एकमेकावर डिपेंडन्सी ही असते. टीचिंग, लर्निंग वगैरे वगैरे. प्रॉडक्ट ऑफ टीचिंग मस्ट बी लर्निंग म्हणजे अध्यापनाचे फलित हे अध्ययनच असलं पाहिजे असं नाही आहे. बरोबर. डी जो आहे अध्ययन अध्यापनावर अवलंबून असते. अध्ययन अध्यापनावर अवलंबून असते का? तर नाही. अध्ययन स्वयं अध्ययन पण होतं ना. एखाद्याने अध्यापन नाही केलं पण तुमच्या वाचनामध्ये काय आलं तरीसुद्धा अध्ययन होतं. किंवा तुम्हाला कुणीतरी घरी काहीतरी ज्ञान तुम्हाला झालं, मित्रांनी तुम्हाला काहीतरी सांगितलं तरी अध्ययन होऊ शकतं. त्यामुळं ते अध्यापनावर अवलंबून असते असं होणार नाही. पण अध्यापन ही आश्रयी प्रक्रिया आहे. टीचिंग इज अ डिपेंडंट प्रोसेस. मग ती डिपेंड कोणावर पण असू शकते. एखाद्या टीचरवर असेल, समोर बसणाऱ्या विद्यार्थ्यांवर असेल, टीचिंग एड्सवर असेल, तुमच्या लेसन प्लॅनिंगवर असेल. टीचिंग इज अ डिपेंडंट प्रोसेस. हे उत्तर काय आहे? बरोबर आहे. त्यामुळं पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे ए. प्रश्न दुसरा काय बघा. अध्ययनाच्या प्रक्रियेमध्ये टिंबटिंबला फार महत्त्वाचे असते किंवा टिंबटिंब फार महत्त्वाचे असते. डॅश इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द प्रोसेस ऑफ लर्निंग. म्हणजेच काय? लर्निंगमध्ये कुठलं महत्त्वाचं असतं बघा. शालेय वातावरण, पायाभूत सुविधा, पूर्वज्ञान, शिक्षकाचे व्यक्तिमत्व. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे प्रिव्हियस नॉलेज. प्रिव्हियस नॉलेज काय आहे शिकणाऱ्याचं त्याच्यावर अध्ययन अवलंबून असतं आणि त्याच्यामध्ये प्रिव्हियस नॉलेज हा घटक अतिशय महत्त्वाचा असतो. स्कूल ॲटमॉस्फिअर महत्त्वाचं असतं पण फार महत्त्वाचं नसतं अध्ययनामध्ये. इन्फ्रास्ट्रक्चर थोडंफार इकडं तिकडं झालं तरी चालतं. टीचर्स पर्सनॅलिटी ही सुद्धा महत्त्वाची आहे परंतु प्रिव्हियस नॉलेज इतकी महत्त्वाची नाही. म्हणून प्रिव्हियस नॉलेज इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द प्रोसेस ऑफ लर्निंग. सो ॲन्सर इज सी. तिसरा प्रश्न बघा. परिणामकारक अध्यापन हे टिंबटिंबचे फलित असते. डॅश रिझल्ट्स इन इफेक्टिव्ह टीचिंग. त्याच्यामध्ये वर्गशिस्त, क्लासरूम डिसिप्लिन, विद्यार्थ्यांचा वक्तशीरपणा, पंक्च्युअलिटी ऑफ स्टुडंट्स, शिक्षकाने वापरलेले संदर्भ, रेफरन्सेस यूज्ड बाय टीचर, सुस्पष्ट संज्ञापना, क्लिअर कम्युनिकेशन. तर यामध्ये बघा सुस्पष्ट संज्ञापना किंवा त्याला क्लिअर कम्युनिकेशन
क्लिअर कम्युनिकेशन रिझल्ट्स इन इफेक्टिव्ह टीचिंग. परिणामकारक अध्यापन हे सुस्पष्ट संज्ञापनाचे फलित असते. म्हणजेच काय, समजा खूप मुलांमध्ये वक्तशीरपणा आहे म्हणून टीचिंग चांगलं आहे असं नाही आहे. क्लासरूम डिसिप्लिन आहे म्हणून टीचिंग चांगलं आहे असं नाही आहे. शिक्षक चांगल्या पद्धतीचे संदर्भ वापरत आहेत म्हणून परिणामकारक अध्यापन आहे असे नाही आहे. तर क्लिअर कम्युनिकेशन म्हणजे काय की शिक्षक जे तुम्हाला सांगतायत त्याचा बोध विद्यार्थ्यांना व्यवस्थित होतोय आणि विद्यार्थ्यांकडून जो फीडबॅक शिक्षकाला हवा आहे तो देखील व्यवस्थित होतोय. त्याला म्हणायचं इफेक्टिव्ह टीचिंग आणि ते क्लिअर कम्युनिकेशनद्वारे चेक होतं. परिणामकारक अध्यापन हे सुस्पष्ट संज्ञापनाचे फलित असते असं आपण म्हणू शकतो. उत्तर आहे डी, क्लिअर कम्युनिकेशन. प्रश्न काय बघा, परिणामकारक शिक्षक टिंबटिंब, इफेक्टिव्ह टीचर डॅश डॅश. परिणामकारक शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची मुभा देतो. परिणामकारक शिक्षक पाठ्यक्रम वेळेत पूर्ण करतो. परिणामकारक शिक्षक वैविध्यपूर्ण अध्ययन अनुभव पुरवितो. गैरहजर विद्यार्थ्यांना सर्व काही समजावून सांगतो. आता गैरहजर विद्यार्थ्यांना सर्व काही समजावून सांगतो हे होणार नाही. फक्त प्रश्न विचारण्याची मुभा देतो म्हणून परिणामकारक शिक्षक आहे का, नाही आहे. पाठ्यक्रम वेळेत पूर्ण करतो म्हणून परिणामकारक आहे का, नाही आहे. तर शिक्षक परिणामकारक तेव्हा असू शकतो जेव्हा तो वैविध्यपूर्ण अध्ययन अनुभव पुरवितो. प्रोव्हाइड अ व्हरायटी ऑफ लर्निंग एक्सपिरियन्सेस. दिस इज द आन्सर. 5वा प्रश्न बघा, टिंबटिंब हे चांगल्या शैक्षणिक साधनाचे वैशिष्ट्य नाही. नाही हा शब्द महत्त्वाचा आहे. डॅश इज नॉट अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड टीचिंग एड. नॉट म्हटलं म्हणजे 3 अशी वाक्य आहेत जी टीचिंग एडशी संबंधित पॉझिटिव्ह वाक्य आहेत. फक्त एक असं वाक्य आहे जे निगेटिव्ह वाक्य आहे. टीचिंग एड खूप लहान असावे हे निगेटिव्ह वाक्य आहे. म्हणजेच हे उत्तर आहे बघा. इट शुड बी ॲक्युरेट इन एव्हरी रिस्पेक्ट. ते सर्व दृष्टीने अचूक असावे हे बरोबर वाक्य आहे. बरोबर ना. टीचिंग एड जे तुम्ही दाखवणार आहे, शैक्षणिक साधन ते तुम्ही दाखवणार आहे ते अचूक पाहिजे ना. त्याच्यामध्ये चुकीचा उल्लेख यायला नको. आता समजा तुम्ही भारताची राजधानी समजा दिल्लीच्या ऐवजी कलकत्ता किंवा दुसरं शहर दाखवलं तर ते चुकीचं आहे ना. त्यामुळं अचूकपणा असायला पाहिजे. ते सहजपणे एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी नेता यावे हे पण बरोबर वाक्य आहे. आणि ते अद्यावत अप टू डेट असावे ते पण बरोबर आहे. खूप लहान असावे हे नाही आहे. म्हणून ए उत्तर आहे. सोपा प्रश्न होता. आता 6वा प्रश्न काय, जर तुमच्या विद्यार्थ्यांना तुमच्या विषयाच्या अध्ययनाशी संबंधित अडचणी असतील तर उत्तम उपाय टिंबटिंब हा आहे. इफ युअर स्टुडंट्स हॅव प्रॉब्लेम्स रिलेटेड टू लर्निंग युअर सब्जेक्ट then the best solution is diagnostic test. बेस्ट सोल्युशन इज डायग्नोस्टिक टेस्ट. नुसतं गृहपाठ वाढवून काय होणार आहे का, नाही. पर्यवेक्षित अभ्यास नुसतं सुपरविजन करून होणार आहे का, नाही. वारंवार मूल्यांकन करून पण होणार नाही. तर डायग्नोस्टिक टेस्ट टीचिंगद्वारे तुम्हाला उणिवांचं निराकरण करता येणार आहे. म्हणजे विद्यार्थ्यामध्ये शिकताना जे दोष निर्माण होत आहेत हे तुम्हाला नैदानिक कसोटीवरनं कळतं किंवा निदानात्मक अध्यापनावरनं कळतं. मग तुम्हाला मदत काय होते तर जो विद्यार्थी ज्या घटकामध्ये वीक आहे त्याचा अधिकचा अभ्यास घेऊन किंवा त्याला रिमेडियल टीचिंग करून तुम्हाला त्याचा घटक विकसित करता येतो. त्याच्यासाठी तुम्ही डायग्नोस्टिक टीचिंग करणं अपेक्षित आहे. म्हणून सी हे उत्तर आहे, निदानात्मक अध्यापन. आणि या ठिकाणी आपला हा व्हिडिओ इथं पूर्ण झालेला आहे. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. आमच्या टेलिग्राम चॅनलला जर तुम्हाला अपडेट्स हवे असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करून तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता. थँक्यू व्हेरी मच.